तर विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा एम-एस-बी-टी M1 जो विषय आहे, त्याचा तुमचा आता 25 तारखेला जो पेपर होणार आहे, त्याची इम्पॉर्टंट क्वेश्चन मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व या व्हिडिओमध्ये तसेच तुम्हाला ह्या विषयात पास कसे व्हायचे, रेग्युलर स्टुडंट असतील किंवा बॅकचे स्टुडंट असतील, या विद्यार्थ्यांना सांगणार आहे एक स्ट्रॅटेजी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्यांना देखील चांगले मार्क्स या ठिकाणी मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, रेग्युलरचे विद्यार्थ्यांना आता स्कोअर करायचा असेल तर 50+ मार्क्स ह्या व्हिडिओतून मी मिळवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर बॅकचे विद्यार्थी असतील, म्हणजे बॅक लागलेला आहे, सेकंड इयरला आहेत, फर्स्ट इयरचा M1 बॅक आहे, तर अशा विद्यार्थ्यांना देखील पासिंग मार्क्स मी या ठिकाणी सांगणार आहे, कसं पास व्हायचं. ठीक आहे. व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, आपण एक क्वेश्चन पेपर्स घेतलेली आहे. आता ही जी आहे ती विंटरची क्वेश्चन पेपर आहे, म्हणजे बॅकची क्वेश्चन पेपर आहे आणि 2024ची आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता हिच्यातले कसे सिमिलर क्वेश्चन्स येतात हे देखील सांगतो. आता पहिले 2-2 मार्क्सचे जे क्वेश्चन्स असतात, त्यामध्ये 1-2 मार्क्सचा पहिला चॅप्टर जो आहे तो लॉगचा, ते 2 मार्क्सचं येतं. ते केलं नाही केलं काय अडचण नाही, 2 मार्क्सलाच आहे तो चॅप्टर लॉगॅरिथम. त्यामुळे तो स्किप केला तरी चालेल. चॅप्टर तुम्हाला युनिट जे आहे ते बाकीचे 4 करायचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, हा क्वेश्चन जो आहे तो सिमिलर येतो, म्हणजे डायरेक्ट सारखा येतो, फक्त कधी कधी व्हॅल्यू चेंज होतात, ची व्हॅल्यू चेंज होते. ठीक आहे, एकदम सिमिलर क्वेश्चन येतो. याला इम्पॉर्टंट करायचा बॅकच्या विद्यार्थ्यांनी आणि रेग्युलरच्या विद्यार्थी. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की स्लोपचा जो चॅप्टर आहे, त्यामध्ये तुम्हाला ॲक्यूट अँगल बिटवीन लाईन्स स्लोप दिला जातो आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं, ॲक्यूट अँगल फाइंड करायचा असतो किंवा मग दुसरा अँगल फाइंड करायचा असतो. या जागी दुसरा अँगल येऊ शकतो फक्त ॲक्यूट अँगल जागी. याचा देखील क्वेश्चन फिक्स आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणं हा देखील क्वेश्चन एकदम फिक्स आहे, डिक्ट येतो, डायरेक्टच येतो. हा 2 मार्क्स आहेत. तुम्हाला सांगतो, हे 2 मार्क्स, हे 2 मार्क्स आणि हे 2 मार्क्स, असे तुमचे 6 मार्क्ससाठी फिक्स झालेले आहेत. 6 मार्क्स फिक्स झाल्यानंतर तुम्हाला आता हा देखील क्वेश्चन या ठिकाणं फक्त काहीच वाय इज इक्वल टू AXच्या जागी दुसरं देतील, पण एकदम सिमिलर क्वेश्चन्स असतो. ठीक आहे, असे तुमचे 8 मार्क्स या ठिकाणं फिक्स झालेले आहेत. आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच या ठिकाणं जो F नंबरचा क्वेश्चन आहे, या ठिकाणं हा देखील सारखा असतो, फक्त या ठिकाणं साईन इन्व्हर्स जो आहे त्या जागी तुम्हाला कॉस इन्व्हर्स येऊ शकतो. अशा पद्धतीने बदल होतो, पण एकदम सिमिलर क्वेश्चन्स येतात. क्वेश्चन पेपर वाईज जर केलं तुम्ही अभ्यास, तर तुम्हाला 100% या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळतील. आणि बॅकच्या विद्यार्थ्यांनी हा चॅप्टर जो आहे तो लास्ट युनिट, तो रेंज वगैरे कोएफिशियंट ऑफ रेंज हे फाइंड करायचं आहे. तर हे एकदम इझी आहे आणि हे 2 मार्क्स तुम्हाला एकदम इझी मिळून जातात. आता तुमच्या या ठिकाणी 10 मार्क्स फिक्स झालेले आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 10 मार्क्सचं तुम्हाला त्या ठिकाणं फिक्स झालेलं आहे. तुमचं ॲव्हरेज कितीही असो, तुम्हाला 1चं जरी ॲव्हरेज असलं तरी तुम्हाला 40 मार्क्स या क्वेश्चन पेपरमधून मिळतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पण तुम्हाला तसं प्रॅक्टिस करावी लागेल. अजूनही वेळ आहे, तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता. आता मॅट्रायसेस हा जो चॅप्टरमध्ये आहे, यामध्ये हा जो तुम्हाला क्वेश्चन्स असतो, जो की 4 मार्क्सला असतो, यांनी 3 सॉल्व्ह करायचे आहेत क्वेश्चन नंबर 2 मध्ये. तर हा क्वेश्चन फिक्स येतो, म्हणजे येतो. कसा येतो, तर या ठिकाणं आता व्हॅल्यू चेंज होऊन येतात. ठीक आहे, हा क्वेश्चन जसंच तसं येतो, फक्त या ठिकाणी व्हॅल्यू चेंज होऊन येतात आणि व्हेरीफाय करायला सांगतात. हे AB इज इक्वल टू BT आणि BA. ठीक आहे, हे फक्त व्हेरीफाय करून दाखवायचं आहे. एकदम इझी आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळतात. एकदम सिम्पल आणि सोप्या स्टेपमध्ये हे सॉल्व्ह करायचं. पार्शल फ्रॅक्शनचा जो 4 मार्क्सचा आहे, तो पार्शल फ्रॅक्शनचा 4 मार्क्सचा आता कसा सॉल्व्ह करायचा, तर सगळ्यात पहिले तुम्हाला पार्शल फ्रॅक्शनचे 3 टाईप्सने येतात. ठीक आहे, 3 टाईप्सने येतात. तर तुम्हाला जो पहिला टाईप्स आहे तुमचा, हा जो दिला आहे, तर या टाईपचाच जास्त करून येतात. असा जो क्वेश्चन आहे, एक्स अपॉन x² मायनस x मायनस 2. ठीक आहे, हा जो क्वेश्चन आहे x² फॉर्ममध्ये x² मायनस 2 अशा AB या फॉर्ममध्येच क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, पहिल्या टाईपवरती. त्यानंतर पार्शियल फ्रॅक्शनचा तुम्हाला कोणता टाईप करायचा आहे, तर 2 टाईप करू नका लास्टचे. तर पहिला आणि दुसरा, हे जे पहिला टाईप करायचा फक्त, आणि 4 मार्क्स तुमचे फिक्स होणार आहेत. त्यानंतर लॉगॅरिथमचं मी सांगितलेलं आहे की हा चॅप्टर स्किप करा, याच्यात जास्त डोकं घालू नका. हा जर करायला गेला तर तुमचे बाकीचे जे सिम्पल चॅप्टर आहेत ते तुम्हाला करणं अवघड जाईल आणि ते केले नाही तर तुम्हाला मार्क्स देखील मिळणार नाही. त्यामुळे हा लॉगॅरिथम स्किप करा. आता जो
हा जो ट्रिग्नॉमेट्रीचा जो चॅप्टर आहे हा बऱ्याच जणांना अवघड जातो. तर बॅकच्या विद्यार्थ्यांनी हा स्किप केला तरी चालेल. बॅकच्या विद्यार्थ्यांनी मी सांगतो मॅट्रिक्स हा जो चॅप्टर आहे मॅट्रिसेस तो एक, आणि त्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक आणि स्ट्रेट लाईन हे चॅप्टर जरी केले तरी तुम्ही 100% पार्शियल फ्रॅक्शन हे जरी केले तरी तुम्ही 100% आउट ऑफ म्हणजे पास होऊ शकता बॅकचे विद्यार्थी. ठीक आहे. आणि ज्यांना स्कोरिंग करायचं आहे त्यांनी सगळे चॅप्टर करायचे आहेत. आता पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3मध्ये 4 मार्क्सलाच क्वेश्चन्स असतात. कोणतेही 3 सोडायचे असतात. आता विदाऊट युजिंग कॅल्क्युलेटर हा क्वेश्चन कंपल्सरी येतो. आता हा विंटरच्यामध्ये पण आला आहे, समरच्यामध्ये पण आला आहे, समर 2024मध्ये आला आहे, समर 2023मध्ये देखील आला आहे. म्हणजे हा क्वेश्चन रिपीट होतो, त्यामुळे तो देखील करायचा आहे. त्यानंतर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन स्ट्रेट लाईन जो चॅप्टर आहे एकदम सोपा आहे. ते स्ट्रेट लाईन चॅप्टरमधून तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, इक्वेशन फाइंड करायचं असतं. हा देखील चॅप्टर सोपा आहे आणि या चॅप्टरवरचे न्यूमरिकल्स 2-3 जरी सोडले तरी ते सिमिलरच येतात म्हणजे येतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 4 मार्क्स तुमचे फिक्स होणार आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी डेरिव्हेटिव्हचा चॅप्टर आहे. डेरिव्हेटिव्हचा चॅप्टर आहे. डेरिव्हेटिव्हची प्रॅक्टिस करावी लागेल. डेरिव्हेटिव्हचे कुठलेही तुम्हाला एक्झाम्पल्स पडून जातील. आता या ठिकाणं फिक्स येत नाही. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3मध्ये डेरिव्हेटिव्हचं फिक्स येत नाही, वेगवेगळे येतात. ठीक आहे. आणि किंवा तुम्हाला मग आता या ठिकाणं प्रूव्ह दॅट म्हणून देखील येतो हा क्वेश्चन. हा क्वेश्चन तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचा आहे. हा तुम्हाला प्रूव्ह जर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. पण तो एकदम अवघड जातो बऱ्याच विद्यार्थ्यांना. आणि जर तुम्हाला स्कोअर करायचा असेल तर 100% याची प्रॅक्टिस करा प्रूव्ह दॅटची. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4 जो आहे विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4मध्ये काय विषय आहे, तर क्वेश्चन नंबर 4मध्ये मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं एकदम म्हणजे दरवेळेस येणारा प्रश्न म्हणजे हा आहे बी नंबरचा. फक्त या ठिकाणी जो इक्वेशन आहे ते चेंज करून दिलं जातं. एवढंच काळजी घ्यायची म्हणजे लक्षात घ्यायचं आहे. आता कम्प्यूट मीन डेव्हिएशन हे सिम्पल जे डेव्हिएशन्स आहेत हे सगळे डेव्हिएशन तुम्हाला करायचे आहेत. आता हे देखील किती मार्क्सला क्वेश्चन आहे, तर 4 मार्क्सला आहेत. वरचे तिन्ही क्वेश्चन जे 4 मार्क्सला आहेत, 3, 2 दोन्ही क्वेश्चन 4 मार्क्सला आहेत आणि पहिला जो आहे तो 2-2 मार्क्सला आहे. ठीक आहे. तर आता पहा तुमच्या या ठिकाणं 12 आणि 12 24, 24 प्लस ते 10 म्हणजे असे तुमचे किती मार्क्स झालेले आहेत, तर तुमच्या या ठिकाणं 34 मार्क्स फिक्स झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सिमिलर क्वेश्चन्स असतात, सगळे सिमिलर्स असतात. आता बॅकचे विद्यार्थी म्हणतील की आम्हाला हा पेपर खूप अवघड जाईल, पण तसं काही नाही. तुम्ही जर बॅकच्या क्वेश्चन पेपर म्हणजे सगळ्या मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर जर ती पाहिल्या तर तुम्हाला हे जे ह्या वेळेसची जी 25 तारखेची एक्झाम आहे तिच्यात तुम्ही 100% स्कोअर पण करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, स्कोरिंग करू शकता. जास्त काय अवघड नाही. M1 जर तुम्हाला निघाला तुमचा तर M2 पण सहज निघतो. त्यामुळे M1 गुंतूनच देऊ नका, रेग्युलरच्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे. त्यानंतर मीन स्टँडर्ड डेव्हिएशन्स, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय काय आहे, मीन कॅल्क्युलेट करायला विचारतात, SD कॅल्क्युलेट करायला विचारतात. फॉलोइंग डाटा दिलेला असतो, क्लास इंटरव्हल फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी तुम्हाला 4 टाकून ते काढावं लागतं. एकदम इझी क्वेश्चन्स आहे. हा देखील 4 मार्क्सला येतो. हे दोन्ही क्वेश्चन्स तुम्ही फिक्स करा. स्टॅटिस्टिक्सच्या चॅप्टरमधले हे जे क्वेश्चन्स आहेत हे 8 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. 100% 8 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. कंटिन्युअस डिस्कंटिन्युअस तुम्हाला 2 टॉपिकवरती येतात. ठीक आहे. तर त्या ठिकाणी ते तुम्हाला पाहायचं आहे. आता या ठिकाणी दोन्ही कंटिन्युअस आलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 5मध्ये जे आहे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड, ही मेथड इम्पॉर्टंट आहे. VIMP करा आणि हीच मेथडची न्यूमरिकल सॉल्व करा. पेपरमध्ये मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचेच न्यूमरिकल्स येणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे इम्पॉर्टंट सांगतोय मी याच्यामध्ये, तर क्वेश्चन नंबर 6मध्ये डायरेक्ट 6 मार्क्स घेऊन जा. चला डायरेक्ट 6 मार्क्स कसे घ्यायचे, तर तुम्हाला हा टँजंट कर्व नॉर्मल हा जो आहे तो फिक्स येतो म्हणजे येतो क्वेश्चन, हे जे आहे हे येतं. आणि त्यानंतर दुसरा एक आहे फाइंड रेडियस ऑफ कर्वेचर ॲट पॉईंट. या पॉईंटला तुम्हाला रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड करायचे असते आणि अजून एक त्याला 2 सोडायचे असतात त्याच्यात. तर त्याच्यात एक डेरिव्हेटिव्हचा दिला जातो. हे देखील सिम्पल आहे. त्याचं वरचं देखील सिम्पल आहे. इक्वेशन फाइंड करावं लागतं टँजंट आणि नॉर्मलसाठी. ठीक आहे. हे ग्राफवरती फाइंड करायचं असतं. एकदम इझी आहे विद्यार्थी मित्रांनो, काहीच अडचण नाही आहे.
आणि याला ऑरला जो क्वेश्चन्स असतो तर तो तुमचा स्टॅटिस्टिक्समधलाच असतो. तर तो तुम्ही केला तरी काही हरकत नाही, नाही केला तरी काही हरकत नाही. या ठिकाणी 12 मार्क्स तुमचे काय आहेत फिक्स आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशाच पद्धतीच्या जर तुम्हाला अन्य क्वेश्चन पेपर्स वगैरे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स लागत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर आपलं GMS एज्युकेशन ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी इम्पॉर्टंट नोट्स वगैरे तुम्हाला सेकंड सेमिस्टरच्या, थर्ड सेमिस्टरच्या म्हणजे इयर वाईज तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स मिळतील. ठीक आहे. तर लवकरचा ॲप देखील डाउनलोड करा. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.